ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं आहे, कसं आहे ते तुम्हाला आपल्या थोडं समोर प्री व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. सॉन्ग तर एकदम जबरदस्त झालेल्या सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त युनिक आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाही मित्रांनो. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, कारण जो आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 2 सिक्रेट ट्रिक्स आहेत, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो ॲक्युरेट आणि बरोबर होणार आहे. जर त्या तुम्ही सिक्रेट ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ आहे ते बरोबर होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायच्या, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आजचा आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाही बट मटेरियल यूज केलंय, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा. जर तुमच्याकडे कॅपकट, आज सध्या आता कॅपकटचा खूप इश्यू येत आहे नेटवर्क एररचा, ते सुद्धा आपण फिक्स केला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. कॅपकट प्रो दिलेला आहे, आज सकाळीच दिले, तिथून जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. बाकी मटेरियल सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, प्लस व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचंय. तर मित्रांनो, चला कुठल्याही वेळा घालत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. DJ Gautam in the mix. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर ते एकदम बीट टू बीट सॉन्गवरती आपले व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. ओके, तर आता मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपलं एडिट करायचं ते कॅपकटवरती एडिट करायचं आहे. ओके, आणि मित्रांनो, आता कॅपकटमध्ये आपल्याला लागणारं VPN, आणि मित्रांनो मी VPNमध्ये प्रॉक्सी VPN यूज करतोय. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा अडचण येणार नाही आहे. बट तुम्हाला दुसऱ्या VPNमध्ये काही थोडीसुद्धा अडचण आली तर बिंदासला एकदा प्रॉक्सी VPN यूज करून बघा, कारण मित्रांनो जी प्रॉक्सी VPN आहे तर ते मी पर्सनली यूज करतो. ओके, आता जे माझं प्रॉक्सी VPN आहे तर ते मी ऑलरेडीच क्रिएट करून घेतलेलं आहे, इसमें कोई शेक नाही आहे. म्हणजे ऑलरेडी कनेक्ट आहे आपलं. ओके, आणि बाकी विषय आला कॅपकट. जर तुम्हाला कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच अवेलेबल आहे. ओके, सिंपल अशा प्रकारे कॅपकटचं इंटरफेस बघायला भेटणार आहे. इथं सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं की अशा प्रकारे 18 सेकंदाचा तुम्हाला व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल. ओके, तिथून डाउनलोड करून घ्या, प्लस ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घ्या. ओके, व्हिडिओ ॲड करायच्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा याची जी एंडिंग आहे तर ती एंडिंग आपल्याला कट करायची. एंडिंग कट केली. आता आपला व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे. ही बघा अशा प्रकारचा हा बीट्सचा व्हिडिओ, हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन येईल तुम्हाला बघा, एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओज. ओके, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, आणि काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, आपला व्हिडिओ आणि ऑडिओ आहे तर ते दोन्ही सेपरेट होऊन जातील. ओके, त्यासाठी आता बीट लावायचं आपल्याला. सिंपल आपलं सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचे, थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बीट्सचं, तर या बीट्सच्या ऑप्शनपाशी यायचं. सिंपल इथं असणार आहे पहिला बीट. ओके, जिथं आपलं बीट नाव आहे ते आपला एक बीट असणार आहे. सिंपल अशा प्रकारे एक बीट गृहीत धरायचं, इथं ॲड बीटवरती क्लिक करून द्यायचं आहे. ओके, सिंपल एक बीट ॲड केला, समोर जायचं आहे, इथं एक बीट असणार आहे. हे बघा, मोस्ट ऑफ मित्र एकदम म्हणजे छोटे बीट आहेत, काही सुद्धा गोंधळ नाही, काही नाही. तर मग सांगतो की सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. ओके, आता हे बघा, इथं जे बीट आहेत, इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट आहे. ओके, 2च बीट आहेत. थोडं समोर येतात, ही बघा, जिथं आपला थोडा आवाज वर गेला असेल, अप म्हणजे अप जे आहे ही आपला बीट असणार आहे. तुम्हाला सांगतो ही पहिला बीट आहे, थोडं स्ट्रेच करून घ्या, वाटतं तर तुम्हाला समजायला सोपं झालं. ओके, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, ही एक 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 आहे, हा एक आहे मित्रांनो, हा एक आहे. ओके, आता इकडे समोर
इथं एक बीट असेल. ओके, सिम्पल अशा प्रकारे. इथं थोडं समजून घ्यायची गोष्ट आहे, थोडं समजून घ्या. अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. स्ट्रेच केलं फक्त एका सेकंदाच्या अंतरावर आपली इथं बीट ॲड करायची. ओके, तर म्हणजे इथं नाही करायचं आपल्याला, कारण आपण डायरेक्ट मोठा फोटो ॲड केला म्हणजे डबल बीट लावायची काहीच गरज नाही. हे बघा अशा प्रकारे. आता तुम्हाला सांगतो कुठपर्यंत बीट आहे. इकडचं आपण बीट इथपर्यंत ठेवून घेऊयात. वाटलं हे कट करून टाकूयात. तेव्हा इतकेच बीट ठेवायचं. इकडे समोर मोठा फोटो येणार आहे माझ्या लक्षात नाही, आता थोडं विसरलो. ओके, थोडं समोर यायचं आहे. आता डायरेक्ट इथं यायचं आहे. इथं एक बीट असणार आहे. ओके, लक्ष करून व्हिडिओ बघा, कोणी व्हिडिओ स्किप करू नका. इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक असेल मित्रांनो. ओके, हा एक आहे, हा एक आहे. ओके, आता इकडून तिथून पुढे सगळे मोठे बीट्स आहेत. तर थोडं समोर यायचं आहे. इथं एक बीट असणार आहे. हे बघा इथं. ओके, आणखीन थोडं समोर येऊ, इथं एक बीट असेल. ओके, तर सिम्पल आपले जे मोस्ट ऑफ बीट आहे जेवढे काय तेवढे सगळे बीट आपण ॲड करून घेतलेले आहेत. तर आता राईटवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे बॅकला येऊन जाईल. व्हिडिओवरती क्लिक करायचे गाईज. व्हिडिओवरती क्लिक केलं, खाली थोडं स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे रिप्लेस आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटोजवरती यायचं मित्रांनो. एक तुम्ही फोटो ॲड करायचा, तुम्हाला जो आता फोटो ॲड करायचा असतो. ओके, फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करा मित्रांनो, आपल्याला फोटो आहे ते स्प्लिट करायचं. पण मित्रांनो तुम्ही काय करा, सोप्या पद्धतीने जे आपले फोटो आहेत ते मल्टिपल फोटो यूज करा, जेणेकरून व्हिडिओ आपला एकदम भारी आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो, जबरदस्त दिसतो. ओके, तर आता आपण जे आपलं फोटो आहे ते स्प्लिट करूया. त्यासाठी बॅकला यायचं. बघा अशा प्रकारे. अरे कुठं पण कसं शिरत आहे. हे बघा अशा प्रकारे स्प्लिट करून घेऊयात फोटोला आपण. हे बघा अशा प्रकारे स्प्लिट करणं काय अवघड नसतं मित्रांनो. स्प्लिट करून घ्यायचं पटापटमध्ये, जास्त काय अडचण नाही आहे. आणि मोस्ट ऑफ कोणाला अडचण आली तर बिंदासली कमेंटमध्ये विचारत जा. सगळ्यांनी विचारत जा, काहीसुद्धा भेट जाऊ नका. आपण कमेंटचं उत्तर लगेच देत असतो. त्यामुळे बिंदासली काहीसुद्धा अडचण होतं, काहीसुद्धा शंका असू द्या, बिंदासली कमेंट ठोकत जा. कारण जर कमेंट करणार नाही तर तुमचे प्रश्न सुटणारच नाहीत ना, सॉल्वच होणार नाहीत. त्यामुळे बिंदाची छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून कमेंट करत जा, विचारत जा, हक्काने विचारत जा. ओके, हे बघा अशा प्रकारे. इथं एक आता सोडून डायरेक्ट इथं यायचं. आणि मित्रांनो आपण अशा प्रकारे जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही आहे. प्लस व्हिडिओला लाईक करायला सुद्धा कोणी विसरायचं नाही, कारण सगळेजण व्हिडिओ तर वॉच करत आहेत, सगळेजण व्हिडिओ बघतायत मित्रांनो. व्हिडिओला व्ह्यूज भरभरून येतात, पण लाईक कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण ते तर महत्त्वाचं असतं. जर तुम्ही एक लाईक केली तर आम्हाला थोडं समजतं की बाबा आमचं कॉन्टेंट व्हॅल्युएबल आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक लाईक तरी नक्की करायचा. कमेंटमध्ये सांगायचा व्हिडिओ कसा आहे, आणि जरी चुकलं तरी पण लगेच कमेंटमध्ये सांगायचं, म्हणजे आम्हाला थोडं समजतं. ओके, तर सिम्पल काय करायचं, आपण जे आपले फोटो आहे ते स्प्लिट करून घेतले अशा प्रकारे. ओके, यामध्ये आता ॲनिमेशन्स ॲड करायचे. तर ॲनिमेशन कुठे आणि कसं ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही आहे मित्रांनो. आता ते एक नंबर तुम्हाला सांगतो. हा जो एक नंबरचा फोटो यावरती क्लिक करायचा. बट आता तुम्हाला डायरेक्ट आपल्या मेन व्हिडिओवरती दाखवतो. ओके, तर मित्रांनो आपण आपल्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता काय करायचं, हा जो एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथं ॲनिमेशन्सवरती यायचं. ॲनिमेशनवरती आलात तर आता 100% हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतच असेल. सगळ्यांना प्रॉब्लेम येतं, यासाठी एकच सोल्युशन सांगतो. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. काय करायचं, ही जी ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन सगळ्यात पहिल्यांदा बंद करून घ्यायची आहे. कॅपकटला लॉंग प्रेस करायचे. लॉंग प्रेस केलं, ॲप इन्फॉर्मेशनवरती जायचं. इथे एक फोर स्टॉपचा ऑप्शन आहे बघा, फोर स्टॉप. सिम्पल यावरती क्लिक करून द्यायचं. संपला विषय आपला. कॅपकट एकदम बरोबररित्या चालतं. आता एखाद्या वेळेस काय होतं, ते ॲप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांचं फोर स्टॉप करत जा, आपलं लगेच चालू होऊन जातं. कॅपकट अडचण आहे तुम्हाला दाखवतो. ओके, हे बघा सिम्पल काय करायचं, मग आपला एक नंबरचा फोटो सुरू होता. एक नंबरच्या फोटोला आपण ॲनिमेशन लावत होतो. ओके, सगळं लाईव्ह प्रूफ आहे मित्रांनो, काही सुद्धा अडचण नाही. हा बघा एक नंबरच्या फोटोवरती क्लिक केलं, ॲनिमेशनवरती आलात. हे बघा ॲनिमेशन रेडी झाला. काय सुद्धा मी व्हिडिओ कुठेही बंद केलेला नाही, काय नाही, सगळं तुमच्या समोर होतं. ओके, आता काय करायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक झूमन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल हा झूमन नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. बाकी ॲनिमेशन लेंथ फुल ठेवायची. ओके, समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, 2 नंबरच्या फोटो कसे आल्यानंतर काय करायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं. ॲनिमेशनवरती यायला कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. स्लीप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. याच्या समोरच्या फोटो कसे यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्लीप अँड स्लाइड 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे जायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरचे फोटो कसे यायचे, गाईज ॲनिमेशन्सवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं. एक कॉम्बोवरती आल्यानंतर इथं डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल.
हा ॲनिमेशन ॲड करायचा. जर नाही तुम्हाला बघायला भेटलं तर वरी सर्चवरती क्लिक करा, एक डिस्टोर्ट लेफ्ट किंवा लेफ्ट नावाचं ॲनिमेशन सर्च मारा. सर्च मारल्यानंतर ॲनिमेशन येऊन जाईल. हा ॲनिमेशन इथं ॲड करून घ्या. हे बघा लेफ्ट आणि राईट दोन्ही पण आलेले आहेत, एक ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. एक कॉम्बोवर आल्याच्यानंतर एक राईट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा राईट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. बाकी सगळे ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवून घ्यायची आहे मित्रांनो. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचं आहे, आपण राईट झूम ॲड केला होता, याला आता लेफ्ट झूम आहे. ओके, राईट आणि लेफ्ट म्हणजे ते सोबतच आहेत सगळे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं, एक इनवरती यायचं, बेसिकवरती यायचं. बेसिकवरती आल्यानंतर एक पॅडलिंग नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. इनवरती पॅडलिंग सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं या फोटोला. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. रेक्टँगल आउट सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ जेवढी आहे तेवढी फुल ठेवून घ्यायची आहे. ओके, आता हे छोटे फोटो आहे. छोट्या फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर काय करायचं, कॅम मोशनवरती यायचं. कॅम मोशनवर तुम्हाला वरतीच बघायला भेटलं तर चांगली गोष्ट आहे. नंतर सर्च करून घेऊयात आपण. सर्चवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक पॉपिंग नाव सर्च मारायचं. हे बघा आपण पॉपिंग नाव सर्च मारलं, इथं पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. आता हे सगळ्याच फोटोला ॲड करायचं मित्रांनो. कुठपर्यंत ॲड करायचं आहे, हे बघा एक 9 सेकंदापर्यंत, डिप्टो 9 सेकंदाच्या खालचा छोटा फोटो आहे इथपर्यंत पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता एक समोरचा थोडा एक मोठा फोटो असेल मित्रांनो, अशा प्रकारे 10 सेकंदाचा डिप्टो खाली. सिम्पल या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. एक इनवरती तुम्हाला एक स्नॅपशॉट नावाचा, कोणता स्नॅपशॉट्स नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्याची लेंथ 1.4 सेकंड ठेवायची फुल. हा इथं ॲड केला. बाकी थोडं स्क्रॉल करायचं ऑप्शन असेल बघा, तुम्हाला सांगतो मी. एक ऑपोसिटी सिम्पल ऑपोसिटच्या ऑप्शनवरती यायची. ऑपोसिटी जी आहे ते 31% ठेवून घ्या. हाच फोटो डुप्लिकेट करायचा, डुप्लिकेट करून खाली ओव्हरलेला करून घ्यायचा. ओव्हरले केल्यानंतर काय करायचं, ओव्हरलेच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. इथं थोडं स्क्रॉल करायचं, एक ॲनिमेशनचं ऑप्शन असेल यावरती यायचं. एक इनवरती यायचं, बेसिकवरती यायचं. एक फेरीज व्हील नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता, फेरीज व्हील. सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. बाकी इथं छोटे छोटे आपण फोटो कट्स केले, बट त्यानंतर आपण कॅन्सल करून सिंगल फोटो ठेवून घेतलेला आहे. ओके, अशा प्रकारे याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो. समोरच्या फोटो कसे आल्यानंतर काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्यानंतर काय करायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. पेंडुलम 1 सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. 2 नंबरचे फोटो कसे यायचे म्हणजे याच्या समोरचे फोटो कसे. ओके, ट्रेंडिंगवरती यायचं. एक पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं आहे. एक डिस्टोर्ट राईट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ह्याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं आहे. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. हा ॲनिमेशन सर्च करून ॲड करून घ्या. ओके, अशा प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला जास्त काय हार्ड दिलेले नाहीत मित्रांनो. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, काहीच ॲनिमेशन्सवरती यायचे. एक कॉम्बोवरती यायचे. स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्लिप अँड स्लाईड 2 सिम्पल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, डिप्टो 12 सेकंदाच्या खालचा फोटो कसे. ओके, ॲनिमेशन्सवरती यायचं. ॲनिमेशनवरती यायला कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, आता तिथे थोडा मोठा फोटो आहे. मोठ्या फोटो कसे यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, बाकी सगळ्या ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवायची आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच सिम्पल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा. आता एक लास्टचा फोटो असेल, लास्टच्या फोटो कसे यायचे, ॲनिमेशन्सवरती यायचे मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती आल्यानंतर वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. वेव्ह अँड स्लाईड सिम्पल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, सिम्पल आपण जेवढे ॲनिमेशन आहेत मित्रांनो, फोटो ॲनिमेशन सगळे ॲड करून घेतले एक एक करून. ओके, आता याचं स्टार्टिंग पॉईंट कशी आता याचं व्हिडिओ इफेक्टवरती याच्यानंतर काय करायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक तुम्हाला ट्रेंडिंगवरती डायमंड झूम नावाचा व्हिडिओ इफेक्ट बघायला भेटणार. डायमंड झूम नावाचा सिम्पल डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ जेवढी येते तेवढीच ठेवून घ्या, 2-3 फोटोपर्यंत. ओके, 2 नंबरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, 2 नंबरचे फोटो कसे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. एक तुम्हाला ट्रेंडिंगवरती फ्लॅशिंग शॅड्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. फ्लॅशिंग शॅड्स सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे तुम्हाला सांग, तुम्ही एक काय करायचे, 5.20 फ्रेम रेटपर्यंत ठेवायची. अशा प्रकारे बघा
इथे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटत असेल अशा प्रकारे ठेवायची आहे. म्हणजे दोन जिथे आपले आपण पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड केलं तिथपर्यंत ठेवायचे. ओके, परत स्टार्टिंग पॉईंट कशी यायचे मित्रांनो, परत यायचा व्हिडिओ इफेक्टवरती एक ट्रेंडिंगवरती यायचे मित्रांनो. ट्रेंडिंगवरती त्याच्यानंतर डान्स फ्लॅश नावाचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. डान्स फ्लॅश. ओके, सर्च मारूयात डान्स फ्लॅश. ओके, डान्स फ्लॅश ॲड केला, सॉरी सर्च केल्यानंतर ही बघा 1 नंबरच येऊन जाईल. सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ आहे ती तितकीच ठेवायची आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितले तेवढी. ॲडजस्टवरती क्लिक करायचे, स्पीड 0 ठेवायची, इंटेन्सिटी फुल ठेवायची, शार्पनेस एक तुमच्या फोटोनुसार तुम्ही आपलं ॲड करून घ्या. ओके, ॲडजस्ट करून घ्या. ओके, बाकी आपलं इथंच 3 इफेक्ट आहेत, जास्त काय नाही. समोर यायचे मित्रांनो एक 7.10 फ्रेम रेट पाशी. इथं आलात मित्रांनो, इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, एक ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईन्सवरती आल्याच्यानंतर टेक्नॉलॉजी 3 नावाचं तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. टेक्नॉलॉजी 3 सिम्पल आहे. टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा, म्हणजे या सगळ्याच फोटोला ॲड करायचं. ओके, बाकी याची लेंथ जास्त असेल कमी करून घ्यायची. आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड थोडी नॉर्मलमध्ये कमी किंवा जास्त करून घ्या. ओके, बाकी आपण इकडं तर जास्त काय विषय नाही आहे, त्यामुळे काही नाही. समोर यायचं मित्रांनो, समोरच्या फोटोपाशी एक हा मोठा फोटो सोडून. ओके, छोट्या फोटोपाशी परत आता काय करायचं, आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक गेमॅट्रिक लेन्स नावाचं तुम्हाला गेमॅट्रिक लेझर्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे बॉडी इफेक्टमध्ये. हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ ते छोटे फोटो जेवढे आहेत तेवढे छोटे फोटोपुरतेच ठेवायचे आहे मित्रांनो, कमी जास्त काही ठेवायची गरज नाही. ओके, याच्या समोरचा थोडा मोठा फोटो सोडायचा मित्रांनो. मोठा फोटो म्हणजे थोडा छोटा आणि थोडा मोठा आहे, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे. सगळ्यात मोठा फोटो ज्याला आपण डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड केला तो. ओके, इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा. कोणता शेक, सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ ज्या एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. स्पीड आणि इंटेन्सिटी एक तुम्ही तुमच्याकडून सेट करून घेऊ शकता, काही अडचण नाही. बाकी मी एक 18% ठेवून घेतलेले आहे दोन्हीसुद्धा. ओके, परत आता थोडं समोर यायचं मित्रांनो, 12 सेकंद थोडं समोर, म्हणजे आपण मोठ्या फोटोपाशी. ओके, परत आता बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ग्लोईंग डबल्स सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्ट लेंथ जेवढा फोटो आहे तेवढे ठेवून घ्यायचे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. फ्लेम विंग 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा. फ्लेम विंग्स 1 सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्ट लेंथ आहे या फोटोवरती ठेवायची. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं. परत बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. एक टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. टोटेम फ्लेम्स सिम्पल हा इफेक्ट ॲड केला. इफेक्ट लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची आहे, बाकी याला ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके, आपले जेवढे काय व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट आहेत तर ते आपण दोन्ही पण ॲड करून घेतले एक करून. ओके, आता याच्या प्लेन बॅकला आता यायचं आपल्याला फिल्टर्सवरती मित्रांनो. ओके, आपण 3 फिल्टर्स ॲड केलेले आहेत. फिल्टर्स ओके, बाकी सगळ्या फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. एक नंबरचं फिल्टर असणारे 4K तुम्हाला आपल्या फिल्टर्सवरती फीचरमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, बाकी याची लेंथ मी एक 50% ठेवून घेतलेली आहे. ओके, 50% ठेवले, जास्त काय नाही आहे. आणि परत दुसरा आपलं इफेक्ट असणार क्लिअर टू नावाचं एक फिल्टर ॲड करायचं आहे. बाकी याची लेंथ 80% ठेवलेली आहे. ओके, परत आणखीन एक फिल्टर ॲड करायचा आहे. फिल्टर ॲड केला एक कलरफुल युनिवर्स नावाचा हा फिल्टर ॲड केला. बाकी याची लेंथ 50% ठेवून घ्यायची आहे. ओके, तर आपण जेवढे काय फिल्टर्स आणि व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट आहेत तर ते तिन्ही आपण ॲड करून घेतलेले आहेत. यामुळे ट्रान्झॅक्शन आपण ॲड केलेलं नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. आता तो कोणता आणि कसा ॲड करायचा ते सुद्धा तुम्हाला मी लगेच सांगून देतो. हा व्हाईट बॉक्समध्ये ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केलं, इथं एक तुम्हाला ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन सर्च मारून घ्यायचं आहे. ब्लँच किंवा फ्लॅश मारून घ्या, तुम्ही एकच सारखेच काम करतात, बट ब्लँच थोडा चांगला आहे. ओके, हा ब्लँच नावाचा फिल्टर ॲड करायचा आहे. ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. ट्रान्झॅक्शन लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. तर अपलोड ऑलवरती क्लिक करायचे. हा एकच नंबर आहे फिल्टर. ओके, फिल्टर्स म्हणतो ते आता सवय लागली ना. ट्रान्झॅक्शन सिम्पल ॲड करून घ्यायचं आहे सगळ्याला. ओके, तर सिम्पल मित्रांनो आपला जो व्हिडिओ तो या ठिकाणी अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही एकदम हार्ड व्हिडिओ बीट टू बीट व्हिडिओ शिकलेला आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं. ओके, आता काय करायचं, व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर AI USD वरती क्लिक करायचं. अगोदर तर इथं AI अल्ट्रा HD ऑप्शन असेल, हे ऑफ करायचे. एक्झाम्पल असेल ती. ओके, ते बंद करायचं. रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवायचे. फ्रेम रेट 30% ठेवायची. बिट रेट 20% ठेवायची. आणि इथं एक्सपोर्टचं ऑप्शन यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. ओके,
आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे एकदम भन्नाट जबरदस्त व्हिडिओ आहेत, सगळ्यांनी व्हिडिओ वॉच करा एक वेळेस तरी. एक मित्रांनो भेटूया नाही का जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो नेक्स्ट टॉपिकवरती कोणता व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की काढवायचे. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते सुद्धा कमेंट करून नक्की काढवायचं. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.